लोकराजा राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनातील सर्वच महानायकांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सम्यक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्याख्यानाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय हिराचंदजी गायकवाड सर, लातूर आणि एकूण महाराष्ट्रामध्ये ज्या विचार शलाकाने आपलं स्वतंत्र वैचारिक मंच तयार केलेला आहे, त्या मंचाचे सर्वेसर्वा प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर, जाधव सर, सोमवंशी सर, भोसले सर, आत्ताच ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रास्ताविक आपल्यासमोर मांडलं ते आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर दशरथ भिशे सर, गोमारे सर समोर आहेत, हावळे सर आहेत, कल्याण कांबळे सर, माने सर आहेत, डॉक्टर लहू वाघमारे सर आहेत, शिंदे सर, आमचे मेवणे नितीन कांबळे सर आहेत. खरं तर सगळ्यांचीच नावं आपल्या सर्वांना घेता येतील. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूरमध्ये मी आणि कुंभार सर आलेल्या बोलत होतो. शिंदे सरांना आपण कालच परवा एक खूप मोठी श्रद्धांजली विशेषही सांगत होते. खूप मोठी माणसं त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. वाघमारे सरांचे चर्चा झाली, गोपाळराव पाटलांची चर्चा झाली. खरं तर खूप चांगलं वैचारिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पोकळी आज आपल्या लातूरमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तरीसुद्धा हे सगळं जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजण करताय. आपण सगळ्यांनीच खरं तर कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे. सम्यकचा खूप मोठा उद्घाटन सोहळा दयानंद सभागृहामध्ये, दयानंद कॉलेजमध्ये झाला. त्याच्याही वेळेशी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर एकूण महाराष्ट्राची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा एकूण महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकर अशा पद्धतीने करत असताना आपणाला 1913 ते 1922 या 3 वर्षासाठी एकूण देशाच्या सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मला वाटतं हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे. विशेषराणी अगदी थोडक्यात बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांचं या ठिकाणी अनुबंध आपल्याला सांगितला. तर या 3 म्हणजे हा जो 9 ह्या तिघांच्या कालखंडामध्ये आपणाला सयाजीराव गायकवाडांना या ठिकाणी घालावं लागतं. मी तुम्हाला म्हणालो की 13 ते 22 हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. कारण याच काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी 4 जून 1913ला बाबासाहेबांना पहिल्यांदा शिष्यवृत्ती दिलेली होती. याच काळामध्ये अस्पृश्यता निवारणाची परिषद 1920ला माणगावला झालेली होती. तिथं बाबासाहेबांचं नेतृत्व स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी जाहीर केलेलं होतं. आणि पुढं जेव्हा आपण बाबासाहेबांचं मूकनायक अडचणीत असताना छत्रपती शाहू महाराजांनी 2,500 रुपयाची मदत केली होती, हा कालखंड खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे. परंतु यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या अगोदर महात्मा फुलेंच्या नंतर सयाजीराव गायकवाडमध्ये येतात. आणि या सामाजिक अभिसरणाला खूप मोठं बळ मिळतं, हे लक्षात घ्या. आपणाला फक्त बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली इथपर्यंतच आपण सयाजीराव गायकवाडांचा विचार करतो. परंतु सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या ज्या संस्थानामध्ये, त्यांच्या ज्युबिली बागेमध्ये जी जपानहून आणून स्थापन केलेली जी बुद्ध मूर्ती होती, याच्या आपल्या डोक्यामध्ये विचार येत नाही. जिथं ते अभ्यासाला बसायचे त्या ठिकाणी
बुद्धाची मूर्ती ठेवलेली होती, हे आपण या ठिकाणी विचार करत नाही. बाबासाहेब आणि केळुसर गुरुजी इथून आपण खरं तर सुरुवात करतो. त्या अगोदरही आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागतो. जेव्हा बाबासाहेबांना दुसऱ्या वेळेस शिष्यवृत्ती देत होते छत्रपती शाहू महाराज, तेव्हा सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांचा पत्रव्यवहार झाला. वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाडांना अनेक वेळा चर्चा केलेली आहे. ह्या सगळ्याचा विचार करत असताना आपणाला या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांना समजून घ्यावं लागतं. या वैचारिक भूमीवरच छत्रपती शाहू महाराजांचा उदय होतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कारण जो आपल्याला विषय लहू वाघमारे सर आणि भिशे सरांनी या ठिकाणी दिला आहे, त्या विषयाकडे वळत असताना खरं तर त्यांचा प्राथमिक जो जीवनकाळ आहे, त्यांच्या प्राथमिक काळामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा खरं तर कागल जे घाटगे घराणं आहे, या घाटगे घराण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला आहे. त्यांना जे तेव्हाचं जे यशवंत नाव आहे, ते यशवंत नाव खरं तर 10 वर्षही टिकलेलं नाही. आनंदीबाईंनी कोल्हापूरचे जे चौथे शिवाजी होते, ते निपुत्रिक होते, त्यांना आनंदीबाईंनी दत्तक घेतलं आणि छत्रपती शाहू असं त्यांना नाव दिलं. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं त्यांच्या एकूण जीवन कार्याला सुरुवात होते. त्या दत्तक खरं तर आज जसं आपण एखादी पदवी देतो, एखादी आपण विभूषण लावतो, त्या पद्धतीनं पूर्वी व्हायचं नाही. दत्तक विधीला सुद्धा मुंबईच्या गव्हर्नर फर्ग्युसननी त्यांना मंजुरी दिलेली होती. हे सगळे बारकावे आपणाला त्यांच्या प्राथमिक याच्यामध्ये विचार करावे लागतात. छत्रपती शाहू महाराज हे सहज आले आणि राज्यकारभारात बसले असं होत नाही, लक्षात घ्या. दत्तक विधीच्या नंतर त्यांचं जे शिक्षण आहे, त्या काळामध्ये राजकोट या ठिकाणी जे त्या काळामधले असलेले जे राजे राजवाडे आहेत, यांच्या मुलांसाठी स्वतंत्र एक कॉलेज होतं, ज्या कॉलेजचं नाव राजकुमार कॉलेज होतं. त्या राजकुमार कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज 1885 ते 89 या कालखंडामध्ये शिकायला आहेत, लक्षात घ्या. त्या ठिकाणी त्यांनी शिस्त आहे, त्या ठिकाणी त्यांचा वैचारिक पिंड तयार झाला आहे. राजकारणाचे अनेक धडे त्यांना त्या ठिकाणी मिळालेत. त्यानंतर आनंदीबाईंनी त्यांची सोय पुढे धारवाड या ठिकाणी इंग्रजांचा कारभार कसा चालतो आणि एकूण जगाचा इतिहास काय आहे हे शिकण्यासाठी 1890 ते 94 या कालखंडामध्ये धारवाडमध्ये त्यांना शिकायला ठेवलंय. म्हणजे आपणाला त्यांच्या दत्तक विधीच्या नंतर हे सगळा कालखंड आपल्याला समजून घेऊन प्राथमिक या गोष्टी समजून नंतर आपणाला छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याकडे वळावं लागतं, लक्षात घ्या. नुसते छत्रपती शाहू असलेले छत्रपती शाहू यांना व्हिक्टोरिया राणीने महाराज ही पदवी दिली. मगाशीच मी तुम्हाला म्हणालो की सहज आज जसं आपण एकमेकाच्या नावाच्या पुढं लावतो तसं त्या काळात लावता येत नव्हतं. मुंबईच्या गव्हर्नरकडून ती दत्तक विधी घेतला गेला. व्हिक्टोरिया राणीने त्यांना महाराज ही पदवी दिली आणि मग अशा या छत्रपती शाहू महाराजांच्या आणि एकूण भारताच्या इतिहासामध्ये जर आपण जेव्हा जातो
तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं प्रकरण असेल आणि एकूण भारताच्या सामाजिक जो परिचय इतिहास आहे किंवा एकूण सामाजिक क्रांतीचा जो निर्णायक असा प्रसंग आहे, तो प्रसंग आपणाला या ठिकाणी एकूण समाजाला दिशा देणारा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण आहे, लक्षात घ्या. क्रमवारीने सांगत असताना खरं तर वेदोक्त प्रकरण आजही अनेकांना अवघड वाटतं. सकाळीच मी आमच्या महाविद्यालयामध्ये समजावून सांगितलं की काय आहे वेदोक्त प्रकरण, आणि याच प्रकरणाने एकूण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक इतिहासाला आणि सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला कशी कलाटणी भेटली. आजही खऱ्या अर्थानं ही स्थिती इतकी बदललेली असं आपल्याला वाटत नाही, लक्षात घ्या. त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या या जीवन कार्यामध्ये वेदोक्त प्रकरण जेव्हा उद्भवलं तेव्हा छत्रपती शाहू महाराजांची ठाम असलेली धार्मिक भूमिका ही आपणाला या ठिकाणी समजून घ्यावी लागते. कार्तिक स्नानासाठी पंचगंगेमध्ये छत्रपती शाहू महाराज जातात. तिथं गेल्याच्या नंतर नारायण भट नावाचे तिथं पुरोहित आहेत. त्या संस्थानामधले जे असलेले राजे उपाध्याय आहेत तेही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, परंतु त्या ठिकाणी नाहीत. आणि मग हे सगळं होत असताना जेव्हा महाराजांचं ते स्नान त्या ठिकाणी सुरू होतंय तेव्हा नारायण भट जेव्हा मंत्र उच्चार करतात तेव्हा आपल्या लक्षात येते की राजाराम भागवत सांगतात की हे पुराणोक्त मंत्र आहेत. आणि मग वेदोक्त मंत्र का म्हटले जात नाहीत हे शाहू महाराजांच्या लक्षात आणून देण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि छत्रपती शाहू महाराजांना त्या क्षणाला लक्षात येतं की हा प्रकार काय चालू आहे. तेव्हा त्यांनी नारायण भटांना जे विचारलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. खरं साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही हे मंत्र का म्हणजे वेदोक्त मंत्र का म्हणत नाही, तर ते सांगतात की तुम्ही शूद्र आहात आणि तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणता येत नाहीत. खरं तर त्याही अगोदर छत्रपती शिवाजी महाराजापासून शाहू महाराजापर्यंत 4 वेळा हे वेदोक्त प्रकरण घडलेलं आहे. आणि मग मी राजे आहे, माझ्याच दरबारामध्ये नौकर असलेले पुरोहित आहेत आणि मला हे शूद्र म्हणतायत, मला हे हिणवलं जातंय. आणि मग माझी ही अवस्था आहे, तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा जो खटला चालला त्याच्यामध्ये खरं तर शाहू महाराज ज्यांनीच तो खटला जिंकलेला आहे. त्यावेळेस लोकमान्य टिळकांचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांचे 2 अग्रलेख त्या ठिकाणी आलेले होते. दोन्हीही अग्रलेख खरं तर मुळातून वाचण्यासारखे आहेत, लक्षात घ्या. अगदी छाचूर माचूर उदाहरणं देऊन कारणं देऊन ते प्रकरण त्यांनी मिटवलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस गागा भट्टाला जे आणून त्यांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक केला ते आम्ही तडजोड केली होती, एवढं साधं उदाहरण लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस दिलेलं होतं. आणि मग इथून पुढं खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याला आपणाला या ठिकाणी प्रारंभ करावा लागतो. आणि खऱ्या अर्थानं आज ज्याचा आपण विचार करतो त्या समता आणि आरक्षणाचा,
आपल्याला या ठिकाणी इथून पुढे प्रारंभ झालेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या एकूण ह्या कार्याचा विचार करत असताना छत्रपती शाहू महाराज लंडनहून आलेले होते. 1902ला त्यांनी एक करवीर नगरीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षणाचे धोरण या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि हे सांगत असताना खऱ्या अर्थानं आरक्षण ज्या काळामध्ये हा शब्दच नवीन होता आणि याचाही उगम आपल्याला वेदोक्त प्रकरणामध्ये सापडतो. लक्षात घ्या, महाराज गादीवर बसतात तेव्हाच ते जेव्हा आपल्या राज्यकारभारामधील एकूण उच्च पदाधिकाऱ्यांची यादी समोर ठेवतात तेव्हा एकूण 71 जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यापैकी 61 अधिकारी हे उच्चवर्णीयातले आहेत. आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये आणि तेव्हाच पहिला निर्णय छत्रपती शाहू महाराज घेतात की कुलकर्णी जे वतन आहे ते कुलकर्णी वतन नष्ट करतात आणि तलाठी या पदाची नव्यानं निर्मिती करतात. आणि म्हणून हा जो निर्णय आहे आजही आपण जेव्हा जातीचा विचार करत राहतो, आरक्षणाचा विचार करत राहतो, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळची जी दूरदृष्टी होती, बहुजन समाजास खरं प्रशासनामध्ये वाटा मिळाला पाहिजे. अनेक अधिकारी खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी नेमलेले होते. लक्षात घ्या. आणि म्हणून जगामध्ये ज्या आरक्षणाचा आपण आज विचार करतो त्या आरक्षणाचा विचार करताना छत्रपती शाहू महाराजांचा तो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये 50% आरक्षण हे बहुजन समाजासाठी त्यावेळेस लावतात. त्यावेळेस बहुजन समाजामध्ये कोण येतात तर छत्रपती शाहू महाराज सांगतात ब्राह्मण, प्रभू, कायस्य, शेनवी व पारशी हे सगळे प्रगत समाजातले घटक सोडून सगळेच, याचा अर्थ मराठा सुद्धा या आरक्षणाच्या यादीमध्ये येतात. आणि खरं तर त्याची अंमलबजावणी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या ह्याच्यामध्ये केलेले लक्षात घ्या. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सामाजिक लोकशाहीचे जनक असं जे म्हणतात. आणि म्हणूनच आज आपण हे सगळं करत आहोत, कारण त्याच काळामध्ये बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी, वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक बाबासाहेबाकडे गेले. आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेब म्हणाले, माझी जयंती साजरी करू नका, छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा आणि ती दिवाळीसारखी साजरी करा. आणि म्हणून सामाजिक लोकशाहीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शाहू महाराजांना का म्हणतात तर त्याच्या पाठीमागं हे कोल्हापूरमध्ये मधून प्रसिद्ध झालेलं ते गॅजेट होतं. त्या गॅजेटमधून मध्ये जे आरक्षणाचं धोरण होतं त्यासाठी हे सगळं बाबासाहेब म्हणतात. आणि मग समतावादी समाज निर्मितीची पहिली पायरी म्हणून आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या या निर्णयाकडे बघावं लागतं. लक्षात घ्या. यानंतर त्यांनी जे आज आपलं सरकार जे सगळं मोफत शिक्षणाच्या गप्पा मारते त्याच्याही अगोदर कितीतरी वर्ष छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मोफत शिक्षणाची सोय किंवा मोफत शिक्षणाचा कायदा या ठिकाणी केलेला होता. हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. आणि ते करत असताना अगदी सहज सांगत नाहीत. लक्षात घ्या. 7 ते 14 वर्षाच्या जे घरामध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांसाठी ते जबरदस्ती करतात. त्यांच्या पालकासाठी हा सक्तीचा कायदा लागू करतात. ज्यांच्या घरामध्ये 7 ते 14 वर्षाची मुलं आहेत त्यांनी त्यांना शाळा शिकवली पाहिजे. खरं तर आपल्याला यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रामजी सुभेदार किंवा त्याच्याही अगोदर मालोजी सुभेदाराकडे जावं लागतं. कारण त्या काळामध्ये लष्करामध्ये अशी सक्ती होती की तुम्ही स्वतः शिकलं पाहिजे.
म्हणजे मालोजी सुभेदार शिकायला होते. मिरात असेल, आनंद असेल किंवा म्हणजे स्वतः रामजी असतील, ह्या सगळ्यांना त्यांनी शाळेत घातलेलं होतं, कारण सक्ती होती लष्कराची. तशी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 7 ते 14 वर्षाचे जे घरामध्ये विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना शाळेत घालण्याची सक्ती केली होती. आणि जे शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलेला होता. किती कमाल होती बघा. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 100 रुपये आहे त्यांना 1 रुपया शिक्षण कर त्या ठिकाणी लावलेला होता. जे जे श्रीमंत नागरिक आहेत त्यांच्याकडून हा सगळा उत्पन्न कर घेतलेला होता. आणि म्हणून पुरोहिताची मक्तेदारी संपवणे या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांनी हे सगळं केलेलं होतं. म्हणून मानसिक गुलामीगिरीतून मुक्त करण्याचे एकमेव हत्यार म्हणून छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी बघत होते. आज आपल्याकडे म्हणजे शिक्षण अधिकार 2009ला आला, परंतु त्याची पायाभरणी 1917ला छत्रपती शाहू महाराजांनी केली होती, हे आपल्या लक्षात यायला लागतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत राहतो तेव्हा आपल्याला फक्त मूकनायकाला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 2,500 रुपये बाबासाहेबांनी मदत केली असं म्हणतो, परंतु आज जे प्रबोधन काळ ठाकरेचं जे प्रबोधन त्या काळामध्ये चालायचं, त्याही प्रबोधनला म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी मदत केलेली होती. त्याला दिनमित्र चालायचं, त्या दिनमित्राहीलाही छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती. हंटरला मदत केली होती, संदेशला, शिवछत्रपती, डेक्कन नावाचं त्यावेळेस नियतकालिक चालायचं, त्यालाही छत्रपती शाहू महाराजांनी मदत केलेली होती. आणि म्हणून आपण आज जाणता राजा, लोकराजा का म्हणतो, त्याची अनेक उदाहरणं आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या या कार्यामध्ये सापडतात. लक्षात घ्या. आपण केळुस्कर गुरुजी मगाशीच मी नाव घेतलं, बुद्धचरित्र लिहिताना किंवा छत्रपती शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाडांनी त्यांना प्रेरणा दिलेली होती. स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धांत विजय नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता. शिवचरित्र जेव्हा केळुस्कर लिहित होते तेव्हाही त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज हे म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणत असताना आपण जर छत्रपती शाहू महाराजांचा उभा फोटो बघितला तर खऱ्या अर्थानं ते पैलवान आहेत. आणि पैलवान कुस्त्यांची भूमी म्हणून आपण कोल्हापूर संस्थांना ओळखतो. अनेक कुस्त्यांचे फळ त्या ठिकाणी शाहू महाराजांनी उभे केलेले होते. मोतीबाग या ठिकाणी, आवाज आता कमी करा जरा, हां, मोतीबागेमध्ये मोतीबाग तालीम नावाची तालीम त्यांनी खरं तर सुरुवातीला केली. खरं तर किती काळजी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज घेत होते बघा. पैलवानाच्या खुराकासाठी छत्रपती शाहू महाराज काळजी घ्यायचे. एके ठिकाणी असं वर्णन आलंय, शेंगाची पोती जशी लावली जातात तसे त्या काळामध्ये बदामाच्या खुराकाचे पोती त्यांच्या तालमीमध्ये लावलेली होती. आपण जितकं पाणी म्हणजे आज पिलं जात नाही, त्या काळामध्ये त्यावेळच्या पैलवानांनी त्या म्हणजे मोतीबागेमध्ये तूप पिलं असेल अशी चर्चा या ठिकाणी होते. म्हणून असं एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचं काम नाही. स्वतंत्र बाजारपेठ शाहूपुरीमध्ये निर्माण केली. गुळाचा बाजार उभा राहिला. त्या काळामध्ये खतर आज गोहत्या बंदीची इतकी चर्चा होते, त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज गोहत्या बंदी करतात. पोरांच्या शिक्षणासाठी सहकारी तत्वावर अनेक
या ठिकाणी शाळा उभा करतात, कापड गिरण्या उभा करतात. आणि म्हणून कारण छत्रपती शाहू महाराजांचं दोन खूप महत्त्वाची उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. त्यांना दररोज त्यांच्या संस्थानामध्ये पेपर वाचून दाखवला जायचा. म्हणजे भास्कर जाधव नावाचं नाव जे आहे हे मला वाटतं छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यामध्ये जवळपास 75% प्रति शाहू महाराज असं त्यांना त्या संस्थानामध्ये म्हटलं जायचं. छत्रपती शाहू महाराजांना तो पेपर वाचून दाखवणाऱ्या तिथल्या सेवकानं सांगितलं की वडगावमध्ये एक पांडुरंग चिंतामणी पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झालाय. छत्रपती शाहू महाराज म्हणाले परत वाच, त्याचं आडनाव पाटील आहे, तो मराठा आहे. त्यांनी परत नाव वाचलं आणि त्या बातमीमध्ये फक्त वडगावच लिहिलेलं होतं. महाराष्ट्रात अनेक वडगाव आहेत, लक्षात घ्या. मग त्यांनी सांगितलं, छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं आत्ताच जा आणि तो जिथं असेल तिथून त्याला घेऊन ये. ते सगळी माणसं गेली, तिथल्या एका वडगावला गेली. मग ते भिकार वडगाव आहे, तिथंही नाही. वाघमारे वडगावला गेले, तिथंही नाही. पुन्हा एका वडगावला गेले, तिथंही नाही. परंतु मलकापूर वडगाव या ठिकाणी एका माणसानं सांगितले की हे ग्रस्त आमच्या इथला, हा मुलगा आमच्या इथलाच आहे. आणि त्यांना सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांचा निरोप आहे आणि तुम्ही महाराजांच्या संस्थानामध्ये आलं पाहिजे. खरं तर ते आले आणि त्यांना महाराजांनी विचारलं खरंच तू मराठा आहेस का आणि तू मॅट्रिक झालास? हो म्हणाला. कुठं राहत होता? इथंच कोल्हापूरमध्ये एका तालमीच्या बाजूला, म्हणजे आश्रयाला राहत होतो. तर खूप गमतीशीर उदाहरण आहेत सगळे, लक्षात घ्या, जे आजही त्याच पद्धतीनं चालू, लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं इथल्याच एका मराठा खानावळीमध्ये जेवायचो, इथल्या तालमीत राहायचो आणि मी शिकायचो. मग त्यांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण खानावळी आहेत, तो मराठा खानावळीतच का? तर त्यांनी सांगितलं की महाराज त्या ठिकाणी जेवण केल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या खानावळीमध्ये माझं ताट मलाच उचलावं लागायचं, माझं ताट मला धुवावं लागायचं. पैसे तर द्यावंच लागत होते, परंतु मराठा खानावळीमध्ये हे नव्हतं, म्हणून मी त्या ठिकाणी मराठा खानावळीमध्ये जेवत होतो. आणि मग पुढं हा इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगावा असं वाटतं. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा आणि क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचं मी तुम्हाला सांगितलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या नंतर त्यांनी तिथं पाटील शाळा काढली आहे. त्या पाटील शाळेच्या नंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलं. आर्य समाजाची स्थापना त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केली. राजाराम पाटील एवढं मोठं आहे, राजाराम पाटील कॉलेज हे जे मोठं कॉलेज आहे, हे कॉलेज खरं चालवण्याची त्यांना त्यावेळी आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांना परवानगी दिली. खरं तर अनेक कायदे छत्रपती शाहू महाराजांनी मोडले, अनेक कायदे छत्रपती शाहू महाराजांनी लागू केले. कारण भटके विमुक्त जे सगळे होते त्यांना हजेरी द्यायला लागायचे, लक्षात घ्या, सरकार दरबारी. तो कायदा त्यांनी नष्ट केला. मी मगाशीच तुम्हाला म्हटलो कुलकर्णी वतन त्यांनी नष्ट केलं. आज भाषेची एवढी चर्चा होते. छत्रपती शाहू महाराजांचा एकूण जर आपण पत्रव्यवहार बघितला तर तो मराठी भाषेत आहे. मराठी भाषेचे जाणकार होते, संस्कृत भाषेचे जाणकार होते, लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराज. आणि म्हणून त्यांच्या एकूण या कार्याचा विचार करत असताना कर्मवीर भाऊराव पाटील एक खूप मोठं नाव. तर कर्मवीरराव पाटील
का तर पुढं जर जैन बोर्डिंगमध्ये ते राहायला असले तरी स्वतःच्या राजवाड्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची राहण्याची सोय त्यांनी केलेली होती. आणि म्हणून त्यांना महाराजपदी कुणी दिले का तर राजश्री 2 शब्द आहेत लक्षात घ्या. राजा आणि महर्षी राजा आणि ऋषी असे 2 शब्द आहेत. त्या अगोदर खरं तर 2च म्हणजे लोकांना छत्रपती शाहू महाराज हे 3रे आहेत राजश्री मिळवणारे. आणि म्हणून कुर्मी समाजाचे जेव्हा ते अध्यक्ष होते तेव्हा त्यांना तिथल्या कानपूरच्या जनतेकडून राजश्री ही पदवी त्यांना देण्यात आलेली होती. आणि म्हणून एकूण आपण राज्याभिषेकाच्या पासून ते आत्तापर्यंतचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आरक्षण असेल, मोफत शिक्षणाचा निर्णय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना छत्रपती शाहू महाराजांचं जीवन आणि कार्य खरं तर आपण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की हे सगळे एकमेकाचा फक्त छत्रपती शाहू महाराज तुम्हाला समजून घेता येत नाहीत, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजून घेता येत नाहीत, किंवा फक्त महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला समजून घेत नाहीत. विधवा पुनर्विवाहाला सगळ्यांनीच मान्यता दिल्या, लक्षात घ्या. खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्ष झाले याचाही आपण उल्लेख केला. आणि म्हणून त्या काळामध्ये आज आपण सगळीकडे बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेचे त्यांना चटके बसले, तर छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे शिक्षकांनी शाळेमध्ये अस्पृश्यता मानाचीने हा कायदा करून ठेवलेला होता. आणि म्हणून घटस्फोटाचा अधिकार असेल, अस्पृश्यतेचा, आणि म्हणून खरं तर आज आपण एकमेकाला हे करतो, परंतु छत्रपती शाहू महाराज कोणत्याही जातीनं किती म्हणजे महत्त्वाचं स्थान देत होते बघा. अस्पृश्य जेवढे पैलवान आहेत त्या सगळ्या पैलवानाला छत्रपती शाहू महाराज जाट पैलवान म्हणायचे. जे चांभार आहेत त्या सगळ्या सांबाराला छत्रपती शाहू महाराज सरदार म्हणायचे. जे भंगी समाजाचे पैलवान आहेत त्यांना पंडित म्हणायचे. आणि अस्पृश्य जे आहेत त्या अस्पृश्याला छत्रपती शाहू महाराज सूर्यवंशी म्हणायचे. आणि म्हणून या सगळ्यातूनच जे आपल्याला गंगाराम कांबळेंना जे हॉटेल त्यांनी टाकून दिलेलं आहे, तर गंगाराम कांबळे हा एक स्वतंत्र विषय आहे, लक्षात घ्या. त्यांचा आणि केळुस्कर गुरुजींचा संबंध आहे. कारण त्यांना केळुस्कर गुरुजींना सुद्धा अनेक वेळा मार्गदर्शन या ठिकाणी करण्याचं काम गंगाराम कांबळेंनी केलेलं आहे. आणि म्हणून स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला या ठिकाणी हॉटेल टाकून दिलेलं, त्याचं सत्यशोधक नाव हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आणि मी गोपाळ बाबा ओलंकर जे आहेत त्याच्या विठ्ठल उद्वंसकाचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून या एकूण कार्याचा विचार करत असताना आपण छत्रपती शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य या विषयाच्या अनुषंगाने खूप चर्चा केली. आणि आज म्हणजे सांगायचं राहिलं की बाबा कुस्ती जिंकल्यानंतर जी गदा दिली जाते ती गदा देण्याची प्रथा छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि म्हणून महिलांच्याही बाबतीमध्ये खूप छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आहे. म्हणून अशा एकूण आजच्या विषयाच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराज जीवन आणि कार्य याच्या बाहेर न जाता या चौकटीमध्ये मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी मांडणी केलेले. आपण सर्वांनी मला या ठिकाणी सहन केलं त्याबद्दल आदरणीय कुंभार सरांच्या समोर हे सगळं मी असं भीतभीत आपल्यासमोर मांडलेलं आहे. थांबतो. धन्यवाद.